वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये घेऊन पोहोचलेले आहेत। गेले 10 दिवस पोलिसांना तो गुंगारा देत होता। निलेशला नेपाळच्या सीमेवरून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अगवणीचा साथीदार निलेश चव्हाणला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याला आता पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। पुण्यातल्या शेरगाव रुग्णालयामध्ये निलेशची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे। नेपाळमध्ये अटक केल्यानंतर विमानाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला मध्यरात्री पुण्यामध्ये आणलं आणि त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आलेला आहे। गेले 10 दिवस 3 राज्यातून त्याने प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहोचला होता आणि तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सुनौलीमध्ये तो आला आणि तिथेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा त्याचबरोबर अँटी गुंडा स्क्वॉडने त्याला बेड्या ठोकल्या। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी। कैलास, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? निलेश चव्हाण याला काही वेळामध्येच शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। नेपाळच्या सीमेवरून त्याला काल अटक केल्यानंतर रात्री त्याला विमानाने पुण्यामध्ये आणण्यात आलं। त्यानंतर थेरगावच्या रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर त्याला बावधनच्या पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेला आहे आणि काही वेळातच आता त्याला जे आहे ते शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळावी यासाठीचा असणार आहे। निलेशवर बावधन पोलीस स्थानकात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल आहे, तर दुसरा गुन्हा पुण्यातल्या वारजे पोलीस स्थानकामध्ये आहे। कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीचं बाळ घेण्यासाठी गेले होते तेव्हा बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावलं होतं। त्या प्रकरणी वारजे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा आहे। मात्र आज जे पोलीस निलेश चव्हाणला न्यायालयात हजर करणार आहेत ते बावधनमधल्या बाळाच्या हेळसांड केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यामध्ये हजर करणार आहेत। निलेश 10 दिवस जो आहे तो पोलिसांना चकवा देत होता। 3 राज्यामध्ये त्याने प्रवास केलेला आहे। मात्र अखेर एका बसमधल्या प्रवासाचं CCTV तांत्रिक तपास करत असताना पोलिसांच्या हाती आलं आणि या तांत्रिक तपास करत असताना CCTVच्या आधारे तो दिल्लीहून उत्तर प्रदेशला जात असतानाचं हे CCTV फुटेज होतं। त्यानंतर गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्क्वॉडने पोलिसांनी त्याचा माग घेतला आणि तो काठमांडूवरून परत जेव्हा उत्तर प्रदेशच्या सलोनी इथं आला तेव्हा पोलिसांनी काल त्याला अटक केलेली आहे। मात्र या सर्व प्रवासामध्ये निलेशने अत्यंत चालाकीनं पोलिसांना सापडणार नाही अशी व्यवस्था केली होती। त्याने पुण्यामधने जाताना लाखो रुपयांचा कॅश जो आहे तो बरोबर नेलेला होता। कोणतंही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्यांनी केलेलं नव्हतं। त्याचबरोबर 5-6 सिम जे वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावावर त्यांनी घेतलेली होती आणि वायफाय आणि इंटरनेटच्या आधारेच तो कॉल करत होता। त्यामुळे त्याचं लोकेशन जे आहे ते ट्रेस करणं पोलिसांना अवघड जात होतं। मात्र अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासामध्ये त्यांना CCTVचं फुटेज मिळालं आणि अखेर निलेश चव्हाणला अटक केलेली आहे। याच प्रकरणामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा वैष्णवीचे सासरे येत्या काळात काय नेमक्या घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोर्ट या संदर्भात काय निर्देश देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।